ही एक सवय बदला तुमची आणि गॅरंटेड 5 किलो वेट लॉस करा. काहीही काय डॉक्टर. खरंच अहो. चहा आणि वजन वाढ यावर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. चहा आणि वजन वाढ, काहीही काय डॉक्टर, आम्ही किती चहा पितो, आमचं कुठे वजन वाढलेलं आहे, आम्ही तर बारीकच आहोत की. अशा लोकांनी विचारलेलं उत्तर मी ह्या व्हिडिओत नंतर देणार आहे. पहिल्यांदा आपण बोलूयात की खरंच 5 किलो वजन कसं कमी होईल? ज्यांनाही साखरेचा चहा घ्यायची सवय असते ना, त्यांनी एक लक्षात घ्या. साखरेचा चहा 2 वेळेस, मी मिनिमम 2 वेळेस म्हणते हां. आता त्याच्यापेक्षा जे जास्त घेतात त्यांनी तर हिशोबच करा आता हां. जर तुम्ही वर्षभर साखरेचा चहा 2 वेळेस, जेव्हा मी साखरेचा चहा म्हणतीये तेव्हा त्याच्यामध्ये दूध हे असतंच. भारतीय लोकांचा जो चहा असतो त्याच्यात दूध असतं, साखर असते आणि चहापत्ती असते. तर तो जर तुम्ही वर्षभर 2 वेळा घेतल्यानंतर तुमचा 5 किलो वेट गेन 5 किलो वजन वाढ ही तुम्हाला गिफ्टमध्ये गॅरंटेड मिळणार असते. म्हणजे काय सांगता डॉक्टर? असं जर आम्ही तर किती साखरेचा चहा पितो, आम्ही तर बारीकच आहोत. मी जसं म्हटलं तसं, की त्यांना मी नंतर उत्तर देणार आहे ह्या प्रश्नाला. पण आता पहिल्यांदा आपण ह्या गोष्टीकडे येऊयात, की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही ही फक्त एक सवय लावून घ्या, की बिन साखरेचा आणि जमल्यास बिन दुधाचा चहा घ्यायला सुरुवात करा. खरं तर चहा घेतला पाहिजे का? तर त्याचं उत्तर नाहीये. पण मी तुम्हाला खरं सांगू का? चहाचं व्यसन नाही लागत. माणसाला कसं वाटतं, की बऱ्याच ही तुमची समज असते, की चहाचं व्यसन लागतं. चहाचं व्यसन नसतं ते. त्यातल्या साखरेचं व्यसन तुम्हाला जास्त लागतं. साखरेशिवाय जर चहा घ्यायला लावला ना लोकांना, तर ते घेत नाहीत चहा. म्हणजेच तुम्हाला त्या चहाचं व्यसन नाही, चहापत्तीचं व्यसन नाहीये, तर त्या साखरेचं व्यसन आहे. कारण चहा म्हणजे काय आहे? चहा पावडर किंवा चहापत्ती म्हणजे काय आहे? तर पानांचा एक वाळवतात ते, चहाची शेती करतात, सगळ्यांना माहिती आहे. तर त्या पानं असतात, झाडं असतात चहाची आणि त्या पानांना वाळवून मग नंतर ते सुकवून आणि मग बनवतात ते म्हणजे चहापत्ती किंवा चहा पावडर आहे. तर तसा विचार केला तर ती इतकी घातक वनस्पती नाहीये अगदी तंबाखूसारखी, की ज्याचं अगदी असं व्यसन लागेल, निकोटीन वगैरे खूप जाईल आणि मग तुम्हाला ब्रेन डिमांडच करेल. तसं खरं तर व्यसन नाहीये. तुम्ही थोडा चहा, कोरा चहा सकाळच्या वेळेस आणि संध्याकाळच्या वेळेस लिमिटमध्ये अर्थात. तोही तुम्ही सारखा-सारखा घेतला कोरा चहासुद्धा, तर त्याचे पण दुष्परिणाम होणार आहेत. पण अगदीच तुम्हाला होतच नसेल, तर तुम्ही अशा प्रकारे कोरा चहा जर घेतला, तर त्याचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत आणि किती प्रमाणात घ्यायचा आहे? अमेरिकन कप नाही घ्यायचा आहे 300 मिली एम-एलचा. तर एक अगदी 100 एम-एल चहा जर तुम्ही घेत असाल सकाळ-संध्याकाळ, तर त्यानी साइड इफेक्ट होणार नाही. पण तो चहा भारतीय प्रकारे बनवलेला नको. त्याच्यामध्ये दूध आणि साखर नको. पण आम्हाला असं सोडवत नाही डॉक्टर, कसं करणार? तुम्ही फक्त साधी गोष्ट करायला सुरुवात करा. त्याच्यातली पहिल्यांदा साखर काढून टाका. तुम्ही त्याच्यामध्ये लवंग टाकतायत, दालचिनी टाकतायत, अजून काय चहा मसाला टाकतायत, आलं टाकतायत, सुंठ टाकतायत, जे काही तुम्हाला फ्लेवर आवडतोय तो टाका. नो प्रॉब्लेम. कारण ते कुठलेच हानिकारक घटक नाहीयेत हे सगळे मसाल्याचे पदार्थ. त्यांनी काही त्रास होणार नाही. ते टाका, चहापत्ती टाका आणि जर तुम्हाला अगदीच बिनदुधाचा जात नसेल, तर थोडं दूधही टाका. पण साखर अजिबात टाकू नका. त्यानंतर पुढची स्टेज येईल त्याच्यामध्ये हळू तुम्ही त्याच्यातलं दूध पूर्णपणे बाद करा आणि फक्त जो ब्लॅक टी म्हणतो कोरा चहा तसा घ्या. आणि असं जेव्हा तुम्ही घ्यायला सुरुवात कराल, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये साखर ही कमी जाईल आणि अतिरिक्त साखर ही चरबीमध्ये रूपांतरित होत असते. हे आपल्याला माहीतच नसतं. आणि बघा ना, काहीही कारण नसताना आपण उगाच ती 2 चमचे साखर त्या चहाच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये घालत असतो. तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल, "काय मॅडम 2 चमचे साखरेने काय होणार आहे?" काय होणार आहे? आपल्या 5 लिटर रक्ताला म्हणजे आपल्या शरीरामध्ये 5 लिटर रक्त असतं साधारण हां. 5 लिटर रक्ताला किती साखरेची गरज असते माहिती आहे? फक्त अर्धा चमचा साखर त्याला लागत असते. म्हणजे त्या रक्तामध्ये फक्त अर्धा चमचा साखरच शरीराला आवश्यक असते. त्याच्यापेक्षा जेव्हा साखर जास्त होते त्या रक्तामध्ये, तेव्हा शरीर इन्शुलिन नावाचं जे हार्मोन आहे त्याला कामाला लावतं आणि त्या इन्शुलिनला निक्षून सांगतं, की आता ही सगळी एक्स्ट्रा साखर आहे, ही जर रक्तामध्ये असेल तर आम्ही काम करू शकणार नाही.
म्हणून तू ही सगळी साखर घे आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाक. मग ते लिव्हरमध्ये टाकते, ग्लायकोजन म्हणून स्टोअर केली जातीये, मग मसल्समध्ये स्टोअर केली जातीये आणि मग तरीही उरतीये. मग ती एक्स्ट्रा जी साखर आहे ती चरबीमध्ये रूपांतरित होतीये. मग 2च चमचे साखरेने काय होणार आहे? 1 चमचा सकाळी जातीये, 1 चमचा संध्याकाळी जातीये. बरंच काही होणार आहे. कारण फक्त साखर नाही, तुम्ही जे काही दिवसभरामध्ये कार्ब्स खातात, त्या सगळ्याचं रूपांतर साखरेतच होणार आहे. कारण कार्बोहायड्रेटचं जे रूपांतर आहे ते ग्लुकोज, ग्लुकोज म्हणजे साखर. तर ह्या सगळ्यांमधून जाणारी जी साखर आहे, त्या सगळ्याचा जर हिशोब केला, तर सामान्य माणूस 30 चमचे साखर खात असतो दिवसभरामध्ये आणि शरीराला किती लागते? फक्त अर्धा चमचा साखर लागते. 30 चमचे साखर खातो म्हणजे ॲक्चुअल साखर नाही म्हणत आहे मी. ही जी तुमच्या अन्नातून जी साखर जाते तुम्हाला, पोळीतून जाते, भातातून जाते, सगळ्या ह्याच्यातनं जाते ना. त्या सगळ्यातून जे तुम्ही इतकी एक्स्ट्रा साखर खाताय, तर मग काय होणार आहे? त्या सगळ्या एक्स्ट्रा साखरेचं रूपांतर मस्तपैकी इन्शुलिन नावाचा हार्मोन जो आहे तो फॅटमध्ये करून ठेवतो. कारण का? फॅट हे तुमचं रिझर्व्ह आहे, रिझर्व्हायर आहे. जसं तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसा झाला, तुम्ही काय करतात? तुम्ही विचार नाही, नाही बाबा भविष्यामध्ये मला लागेल, एफ-डी करून ठेव, कुठेतरी फिक्स करून ठेव, डिपॉझिटमध्ये टाक. तर हे का करतो आपण? कारण एक्स्ट्रा झालंय ना. नाही खर्च नाही करायचा आत्ता, कारण ते लागणार आहे पुढे. कारण खर्च गरजच नाहीये. मला आज फक्त ₹5,000 लागतात. मग एक्स्ट्राचे 5,000 असतील, तर ते मी म्हणेल नाही बँकेत ठेवून दे. कशाला घेऊन फिरू मी? तसंच शरीर करतं. इन्शुलिन काय सांगतं, की माझ्या शरीराला, तुमच्या शरीराला फक्त अर्धा चमचा साखरेची गरज आहे त्या रक्तामध्ये. मग ही जी एक्स्ट्राची जी काही साखर आहे सगळी 29.5 चमचे, ती सगळी मी काय करणार? चरबीमध्ये रूपांतरित करून ठेवणार. म्हणून जेव्हा तुम्ही साखरेचा चहा जरी बंद केला ना, तरी सुद्धा बरचसं प्रमाण कमी होतं आणि मग त्याच्यानंतर मग आहे, की तुम्ही ब्रेड खाताय, बिस्किट खातायत, बेकरी खातायत, बाहेरचे पदार्थ खातायत. ह्या सगळ्या गोष्टी मग त्याच्यामध्ये आल्याच. पण बरेच जण अशी कंप्लेंट करतात, की आम्ही हे सगळं काहीही खात नाही, पण तरी आमचं वजन का कमी होत नाहीये? तर मग हे करून बघा. जर तुम्ही चहा घेत असाल, दुधाचा चहा घेत असाल, साखरेचा चहा घेत असाल, तर असा स्टेप बाय स्टेप तो पूर्णपणे बंद करा आणि मी गॅरंटेड सांगते, तुमचं वजन कमी होईल. बऱ्याच पेशंट्सना मी हे सल्ले दिले आणि सगळ्यांचं आनंदाने 5 किलो वजन कमी झालेलं आहे. त्याचं कारणच ते, की वर्षाकाठी 5 किलो वजन गिफ्टमध्ये तुम्हाला मिळत असतं. फक्त एक सवय चहा पिण्याची. आणि जर तुम्ही दिवसातून 3 आणि 4 वेळा आणि 5 वेळा चहा पिणारी लोकं आहेत, असं जर तुम्ही करत असाल, तर तुम्ही विचार करा, की तुम्ही किती साखर किंवा किती चरबी तुमच्या शरीरामध्ये साठवताय. आता पुढचा प्रश्न, की जे म्हणतात, की आम्ही साखरेचा चहा किती वर्ष झाले पितो मॅडम, काही काय सांगतात. आमचं वजन तसूभरही हललेलं नाही. आम्ही कुठे जाड दिसतो, आम्ही तर बारीक आहोत. तर ह्याचं उत्तर असं आहे, तुम्ही ह्याला म्हणतात, की थिन आउटसाइड, फॅट इनसाइड. कारण असं होणारच नाहीये, की तुम्ही इतकी साखर खाल आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठणार नाही. त्याचं एक कारण आहे तुमचं मेटाबॉलिझम खूप हाय आहे. तुम्ही खूप जास्त सारखी इकडे-तिकडे धावपळ करणारी लोकं असतात किंवा खूप तुमचं वापरलं जातंय ते. त्याच्यामुळे ते कॅलरीज सगळ्या बर्न होतायत. दुसरं तुम्हाला हायपरथायरॉईड आहे. तुमची थायरॉईड जी ग्लँड आहे ती हायपर ॲक्टिव्ह आहे. जास्त प्रमाणामध्ये ती थायरॉईड ग्लँड काम करतीये. त्याच्यामुळे तुमच्या ज्या कॅलरीज असतात त्या बर्न होतात कारण तुमचा मेटाबॉलिक रेट ज्याला म्हणतात. शरीराचा जो मेटाबॉलिझमचा रेट असतो तो हाय असतो. ज्याला हाय BMR असं म्हणतात. बेसल मेटाबॉलिक रेट. हा हाय आहे तुमचा. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कॅलरी ज्या असतात त्या बर्न होऊन जातात. आयुर्वेद ह्यालाच वात प्रकृती किंवा वातपित्त प्रकृतीची लोकं म्हणतात, की त्यांची प्रकृतीच अशी असते किंवा त्यांचा बॉडी टाइपच असा असतो. पण ह्याचा अर्थ तुम्हाला साखर खाण्याचं लायसन्स आहे असं नाही. कारण जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडी कंपोझिशनचं एनालिसिस केलं जातं आणि हे मी स्वतः बघितलेलं आहे पेशंट्समध्ये. जेव्हा आम्ही अशा बारीक-बारीक लोकांचं सुद्धा एनालिसिस करतो, तेव्हा मला स्किनी फॅट नावाची एक कन्सेप्ट आहे. ती आढळते, की ह्या लोकांमध्ये वरून काय हे जाड दिसत नाहीत, पण आतमध्ये त्यांचा व्हिसरल फॅट जो रेशो आहे तो हाय झालेला असतो. तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पाउचेसमध्ये चरबी ही शरीर साठवलेलं असतं. पोटामध्ये विशेषतः हात-पाय बारीक असतात अशा लोकांचे, त्यामुळे ते स्वतःला बारीक समजतात. पण पोटात इकडे-तिकडे बऱ्याच ठिकाणी पॉकेट्समध्ये चरबी साठवलेली असते शरीराने. ती फक्त तुमची दिसत नाही. काही म्हणजे भरलेल्या अंगाची लोकं आपण ज्याला म्हणतो अशा प्रकृतीची जी लोकं असतात, ते पटकन जाड झाले आहेत असं दिसतं. म्हणूनच ह्याला टोफी अशी संज्ञा आहे, की थिन आउटसाइड आणि फॅट इनसाइड. त्यांना दुसरी अजून एक संज्ञा आहे ती म्हणजे की MONW म्हणजेच काय की मेटाबॉलिकली ओबेज नॉर्मल वेट. म्हणजे तुमचं वेट नॉर्मल असतं, पण मेटाबॉलिकली तुम्ही ओबेज असतात. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या बाकीच्या मसल्स आणि हाडांच्या मानाने फॅटचं प्रमाण जास्त असतं आणि ह्याला स्किनी फॅट असं सुद्धा म्हणतात. आणि हे तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीचं एनालिसिस करतात प्रॉपर आणि मग तुम्हाला कळतं की माझं फॅटचं प्रमाण इतकं आहे. माझ्या प्रकृतीच्या नुसार माझं फॅटचं प्रमाण एवढंच पाहिजे, पण ते आता जास्त वाढलंय.
बोन आणि मसल मास आहे ते मात्र कमी आहे माझं आणि ते हेल्दी वेट आहे. बोनचं वजन असणं हे खूप हेल्दी आहे. तुमच्या मसल्सचं वजन जास्त असणं हे खूप हेल्दी आहे. त्याच्यामुळे हे बऱ्याच लोकं त्याला फसतात आणि असा विचार करतात, की आम्ही तर इतकी साखर खातो, पण आम्ही तर किती बारीक आहोत. तर अजून जास्त तुम्हाला वेट लॉसबद्दल, न्यूट्रिशनबद्दल, डाएटबद्दल किंवा वेट गेनबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होईल. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.